डोक्यावर पाय. नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर आज हिवाळी अधिवेशनामध्ये मोठे गंभीर आरोप लागले आहेत. भाजप नेते नितेश राणे तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक कुत्ता सलीम याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर आज शिवसेना शिंदे गटाकडून नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात येते. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. नक्की त्यांची काय प्रतिक्रिया आहे. आज अधिवेशनामध्ये सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत. यानंतर आपण आंदोलन करता. जो काही व्हिडिओ जे फोटो आपण बघू तो कोणी भारतीय माणूस असं काम करणार नाही का ज्यांनी एवढे 12 बॉम्बस्फोट मुंबईमध्ये घडवले, त्याच्यामध्ये 257 लोक मृत्युमुखी पडले, व असं करणारा व त्याला घेऊन नाशिकमध्ये येऊन पार्टी करणं व त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये त्यांना काही गिफ्ट देणं व त्यांना काही हे करणं म्हणजे नाशिकमध्ये तर उद्या भविष्यात त्यांना काही घडवायचं नाही ना. त्याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. कारण सुधाकर बडगुजरसारखा माणूस देशद्रोहाबरोबर राहतो, म्हणजे निश्चित याचंसुद्धा नाशिकमध्ये काही घडवायचं प्लॅनिंग असेल त्याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासाठीची चौकशीची घोषणा केलेली आहे. निश्चितपणे बॉम्बस्फोट आजही महाराष्ट्र विसरलेलं नाही आहे. त्या काळात म्हणजे जे गंभीर म्हणजे ज्यांची दुखापत झाली लोक आजही आपण बघतोय आणि त्यामुळे SIT तर व्हायलाच पाहिजे. पण इमिजिएट याच्यात या संदर्भात याच्याबरोबर कोण कोण कनेक्शन आहे, यांचे कोणाकोणाशी संबंध आहे हे सुद्धा कळायला पाहिजे. आपण पाहू शकतो नाशिक शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी व्हावी, याच्यासोबत कोणाचे लागेबंदे आहेत का नक्की याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. 9 न्यूजसाठी मी ऋतिक गणकवार, नाशिक.